नमस्कार. आपल्याला उत्तमरित्या जर सूत्रसंचालन करायला शिकायचं असेल तर मी तुम्हाला सूत्रसंचालन कसे करावे याबद्दलची पुरेपूर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. आपल्याला सूत्रसंचालन करायला मी तुम्हाला शिकवणार. तुम्ही फक्त हा व्हिडिओ बघा. तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ निश्चित बघा आणि 100% तुम्ही हा व्हिडिओ बघल्यानंतर एक उत्तमरित्या सूत्रसंचालन करणारच. सूत्रसंचालन करण्यासाठी ज्या काही गोष्टी आपल्यामध्ये लागतात त्या गोष्टीचा आपण वापर केला पाहिजे. कुठल्याही कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्यासाठी त्या कार्यक्रमाची सर्वप्रथम आपल्याकडे निमंत्रण पत्रिका असली पाहिजे. तो कार्यक्रम कुठल्या विषयावर आहे याची आपण सर्वप्रथम माहिती घेतली पाहिजे आणि त्याविषयी आपण 3-4 दिवस सविस्तर अशी माहिती काढली पाहिजे की हा विषय नेमका कसा असतो आणि तो कशा पद्धतीने हाताळायचा. हा कार्यक्रम आपल्यावर डिपेंड आहे. कशा पद्धतीने यशस्वी केला पाहिजे यासाठी काळजी घेणं. ज्या दिवशी हा कार्यक्रम आहे त्या दिवशी कार्यक्रमाच्या अगोदर सर्व व्यवस्थित आपण कार्यक्रमाला जाण्याच्या अगोदर कार्यक्रमाच्या व्यवस्थापकांना सांगितलं पाहिजे की जे काही सूत्रसंचालन करण्यासाठी लागणारं साहित्य आहे, पॅड असेल, पॅड, 3-4 कोरे पेन, या सर्व साहित्याची आपण आधीच नियोजन लावून ठेवलं पाहिजे. कार्यक्रमाच्या ठिकाणी गेल्यानंतर कार्यक्रमामध्ये चौबाजूने आपण फिरलं पाहिजे. कोण्या ठिकाणी काय आहे, कार्यक्रमामध्ये काय कमी भासते का याची आपल्याला काळजी घेतली पाहिजे आणि काळजी घेऊन आपण मुख्य व्यासपीठावर आल्यानंतर अध्यक्षांची बसण्याची व्यवस्था कशी आहे, प्रमुख पाहुण्यांची व्यवस्था बसण्याची कशा पद्धतीने केलेली आहे, प्रमुख वक्त्यांची व्यवस्था काय आहे, इतर पाहुण्यांची व्यवस्था बसण्यासाठी कशी केलेली आहे, प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था कशी केलेली आहे, या सर्व गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची असते. त्यानंतर माईक सिस्टीम योग्य आहे का, डायस उभं टाकून बोलण्यासाठी योग्य आहे का याची सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रॉपर चौकशी केली पाहिजे. सगळी आपण चौकशी केल्यानंतर माईक सेट चालू करून बघला पाहिजे. तो योग्य आवाज देतो का, साऊंड सिस्टीमवाल्यांना त्याबद्दल काहीतरी सूचना द्यायची असेल तर द्यायचं. कार्यक्रमाच्या व्यवस्थापकांना या ठिकाणी काही कमी वाटत असेल तर ते काय साहित्य आणून ठेवायला सांगणे. सत्कारासाठी लागणारं सर्व साहित्य व्यवस्थापकांना आणून ठेवण्यासाठी सांगायचं असतं आणि कार्यक्रमाच्या अगोदर सर्व काही 10-15-20 मिनिटाच्या आत सर्वच साहित्य त्या ठिकाणी मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे. यासाठी व्यवस्थापकांना संयोजन कमिटीला आपण सांगायचं. जेव्हा प्रेक्षक यायला सुरुवात करतात प्रेक्षकांना सुद्धा त्या ठिकाणी आपण सुमनाने ओझरता त्यांचा स्वागत केलं पाहिजे. जेव्हा प्रमुख पाहुणे व्यासपीठाकडे येत असतात तेव्हा त्यांचं स्वागत केलं पाहिजे. प्रमुख वक्ते येत असतील त्यांचं सुद्धा स्वागत केलं पाहिजे आणि प्रमुख सर्वात जास्त म्हणलं तर अध्यक्ष महोदय जेव्हा येत असतील त्यांनी मुख्य प्रवेशद्वारापासून शिरत असतानाच त्या ठिकाणी व्यवस्थापन समितींना त्यांना त्या ठिकाणी आणण्यासाठी पाचारण करायचं आहे आणि व्यवस्थापक समितीच्या सदस्यासोबत ते येत असताना त्यांचा सुद्धा शब्दसुमनाने येत असताना उल्लेख करायला पाहिजे. या पद्धतीने आपण जर सर्व काही नियोजन केलं तर आपण एक उत्तमरित्या सूत्रसंचालक बनू शकतो. अध्यक्षांना आपण येतानाच त्याला त्यांच्याबद्दल सूत्रसंचालनाची भाषा त्यांनी आपल्या काय पद्धतीने
टोन वापरत आहेत याचे सर्व काही त्यांना त्या ठिकाणी लक्षात येतं. मुख्य व्यासपीठावर आल्यानंतर अध्यक्षांना विराजमान होण्याची आपण विनंती करायची असते, प्रमुख पाहुण्यांना विराजमान होण्याची विनंती करायची असते आणि त्यानंतर व्यवस्थापकांना आपल्या जवळ बोलवून त्यांना विचारायचं असते की आपल्याला मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे का. त्यांच्या परवानगीनं मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी जेव्हा आपण समोर सुरुवात करू तेव्हा त्या ठिकाणी मुख्य कार्यक्रमाच्या व्यवस्थापकाकडून आपण त्यापैकी एक कमिटीतल्या एखाद्या व्यक्तींना आपण अध्यक्ष महोदयांचं नाव सुचवण्यासाठी त्यांना नावाचं सुचवण्यासाठी बोलवायचं आणि त्यानंतर अनुमोदन करण्यासाठी त्या कमिटीतील एखाद्या सदस्यांना बोलवायचं आणि याची सगळी स्क्रिप्ट आपल्या कागदावर लिहून ठेवली पाहिजे. अध्यक्षाचं नाव पाचारण झालं, अनुमोदन देण्यात आलं, त्यानंतर आपण अध्यक्ष महोदय आणि व्यासपीठावरील सर्व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते तिथल्या प्रतिमेचं पूजन, तिथं देवांची असो महापुरुषांची असो त्या प्रतिमेचं आपण पूजन करायला त्यांना विनंती करायचे. नंतर दीप प्रज्वलन करण्यासाठी सांगायचं. त्यांना विनंती केल्यानंतर त्यांना पुन्हा दीप प्रज्वलन झाल्यानंतर मुख्य ठिकाणी आपल्या जागेवर येऊन बसण्यासाठी त्यांना विनंती करायची. या पद्धतीने झाल्यानंतर आपण पुन्हा मुख्य जो कार्यक्रम असतो सत्कार सोहळा, सत्कार सोहळ्यासाठी 7-8 व्यवस्थापन संयोजक कमिटीच्या सदस्यांना आपल्या एका साईटला उभं करून ठेवायचं आणि त्यांना सांगायचं की आपल्याला आता प्रमुख पाहुण्यासहित अध्यक्ष महोदय सहित प्रमुख पाहुणे वक्त्यांचा आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे. त्यासाठी आपल्यापैकी मी ज्यांचं नाव घेणार आहे त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन सत्कार अध्यक्षांचा, प्रमुख पाहुण्यांचा, प्रमुख वक्त्यांचा, आलेल्या मान्यवरांचा आपल्याला सत्कार करायचा आहे. याबद्दलची त्यांना आपण सूचना द्यायची. जेव्हा कार्यक्रमाच्या सर्वप्रथम आपण अध्यक्ष महोदयांचा सत्कार करायचा. अध्यक्ष महोदयांचा सत्कार करत असताना शाल, श्रीफळ, हार, काही समर्थन चिन्ह असेल तर ते देऊन त्यांचा अध्यक्ष व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष किंवा इतर कमिटीच्या व्यक्तीकडून त्यांचा सन्माननीय सत्कार करायचा असतो. त्यांचा सत्कार झाल्यानंतर आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा त्यांच्या प्रतिष्ठेप्रमाणे त्यांच्या पदाप्रमाणे सत्कार करायचा. त्यानंतर आलेल्या प्रमुख वक्त्यांचा सत्कार करायचा. इतर अन्य कोणी मान्यवर व्यासपीठावर असतील त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी सत्कार करायचा. सत्कार संपन्न झाल्यानंतर शेवटी आपण म्हणायचं या ठिकाणी सत्कार संपन्न होत असताना माझ्या नजर चुकीने अन्य कुणाचा जरी सत्कार राहिला असेल तर मी संयोजक कमिटीच्या वतीने संयोजक या नात्याने आपल्या सर्वांचं शब्दसुमनानं स्वागत करतो. त्यानंतर त्या ठिकाणी बोलण्यासाठी आलेल्या वक्त्यांना क्रमवारीप्रमाणे बोलायचं. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांना त्यांना बोलण्याची संधी द्यायची आणि अध्यक्ष भाषणाचा समारंभ करत असताना त्या ठिकाणी आपण त्यांची संपूर्ण योग्य रीतीने त्यांच्या कारकिर्दीची योग्य आपण त्या ठिकाणी माहिती तिथल्या प्रेक्षकांना द्यायची. त्यानंतर अध्यक्ष महोदयांना भाषण करण्यासाठी, अध्यक्ष समारोह करण्यासाठी त्या ठिकाणी बोलायचं. अध्यक्ष समारोह पूर्ण अध्यक्षांचा झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण त्यांची थोडक्यात शेरशायरी, कविता, सुविचार या माध्यमातून स्तुती करून शेवटी आपण आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला संयोजक समितीमधल्या एखाद्या चांगल्या व्यक्तींना बोलवून या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी त्यांना बोलवायचं आणि त्यांनी आभार प्रदर्शन झाल्यानंतर त्यांच्या मार्फत शेवटी आपण हा कार्यक्रम संपला असं जाहीर करायचं. आणि माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा.